यवतमाळ नगर परिषदेतील नगररचना कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विष्णू आजनकर हा सतत गैरहजर असल्याने नागरिकांची कामं थांबली आहेत, तर अधिकारी सुद्धा हा वरिष्ठ लिपिक नेहमी गैरहजर राहत असल्याने वैतागले असून राजकीय पाठबळामुळे हा वरिष्ठ लिपिक कार्यालयातून सतत गैरहजर राहत असल्याची चर्चा सध्या नगरपालिकेत सुरू आहे। यवतमाळ नगरपालिकेतील नगररचना विभागातील वरिष्ठ लिपिक विष्णू आजनकर हा कार्यरत आहे, मात्र हा अधिकारी कार्यालयात कधीच हजर राहत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत। अशातच हा वरिष्ठ लिपिक गैरहजर राहत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामं थांबली असून अधिकारी सुद्धा वरिष्ठ लिपिक गैरहजर राहत असल्याने वैतागलेत। मात्र वरिष्ठ लिपिक विष्णू आजनकर याला राजकीय पाठबळ असल्याने हा गैरहजर राहत असल्याच्या चर्चा नगरपालिकेत सुरू आहेत। मात्र नगर परिषद मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांना याची माहिती नाही का, ते का बरं कारवाई करत नाही असा सवाल जनसामान्यांमधून होत आहे। नगर रचना विभागामध्ये सतत हे सुनील आजनकरचा सुरुवातीपासून हीच तक्रार आहे। प्रत्येक नागरिक इथे येते, प्रत्येक वेळेस यांच्याकडे फाईल वारंवार गहाड होत असल्याचा प्रकार यांच्याकडून होत राहते आणि कोणाचे काम झाले नाही पाहिजे त्या अनुषंगाने ते इथं सतत गैरहजर राहते। आता सुद्धा आम्हाला मुसल राहून समता मैदानच्या बुकिंग करण्याकरिता आम्हाला इथं नागरिक प्रमाणपत्रिता आम्ही इथं आलो आहे नगर परिषदमध्ये, परंतु इथं नाही असल्यामुळे ते परत आमचं जे टुर्नामेंट आहे ते आता समोर जाणार आहे। हे म्हणजे आमच्यासाठी नाही, प्रत्येक नागरिकांसाठी प्रत्येक बांधकामच्या परवानगीची फाईल यांच्या हातातून होऊन जाते। हे असंच गैरप्रकार करतात आणि लोकांना नाहक त्रास होत असते। किती दिवस झाले हे गैरहजर राहतात आणि तुमचा अनुभव काय? माझा अनुभव यांच्या बाबतीत खूपच खराब आहे। मी तर कंटिन्यू इथं आठवड्यामध्ये 4 ते 5 दिवस लोकांच्या सुविधा करण्याकरिता मी सतत नागरिक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मी इथं लोकांच्या कार्यकर्ता इथं थांबत राहतो आणि जे इथं रोज आमच्याकडे जे 20 तक्रार येते त्याच्यापैकी 10 ते 11 तक्रार फक्त हे नगर रचना विभाग आणि यांच्या आजनकर साहेब यांच्याच टेबलवरची जास्तीत जास्त तक्रार असते। तरीसुद्धा नगर परिषद मुख्याधिकारीला सुद्धा आम्ही यांची वारंवार तक्रार केलेली आहे, परंतु यांचा टेबल कधीच यांच्या हातातून जात नाही। माहीत नाही यांच्यावरती कोणाचे आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाने हे नगर रचना विभागाचा पूर्ण बट्ट्याफोड करण्याचा प्रकार ह्या नगर परिषद ह्या कर्मचारीकडून होत आहे। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।